हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज मकर संक्रांतीचे स्पेशल बाजरीची भाकरी मिक्स भाजी बनवणार आहे. चला तर मग आता साहित्याला लागूया रेसिपी करायला. मग आता घेवडा, पावटा, गाजर, वांग, ढाळे हे घेतलेलं आहे मिक्स भाजी. चला तर आता निवडून घेते. निवडून झालेलं आहे माझं. हे बघा, आणि स्वच्छ धुतलेलं पण आहे. अशा प्रकारे स्वच्छ धुवून निवडून चिरून वगैरे घेतलेलं आहे. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. 1 ते 2 चमचे तेल घालून घेत आहे. आता जिरं आणि मोहरी घालून घेते. जिराला आणि मोहरीला चटाचटा आवाज आल्याशिवाय कांदा घालू नये. चला तर आवाज या लागलाय. आता मी कांदा घालून घेते. कांदा एक घेतलेला आहे. त्याला बारीक चिरून तेलात भाजून घ्या तांबूस कलर येऊपर्यंत. चला तर मग आता कांदा माझा भाजले गेलेला आहे. आता मी मिक्स भाजी निवडून ठेवलेलं होतं ते आता त्याच्यात घालून घेते. अगदी साधं सोपं आहे, काही अवघड नाही आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करू शकताय. हे बघा, आता त्याला खालीवर परतून छानपैकी घ्या. त्याला चटणी घालायची नाही. पहिला भाजी घातल्यानंतरच वरनं चटणी घालायचं, नाहीतर ठसका लागू शकतोय. हे बघा, आता मी कसं भाजून घेत आहे सर्वांना. आता शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट तुम्ही घालू शकताय 1 ते 2 चमचे. आणि घरचाच मसाला आहे, बाहेरचा मसाला काही नाही. चटणी 1-2 चमचे घालू शकता. जितकं तुम्हाला तिखट लागते तितकं तुम्ही घालू शकताय. आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर वरनं. आणि माझा घरचाच मसाला आहे, बाहेरचं काही मी वापरलेलं नाही आहे. तुम्ही पण अशा प्रकारे साध्या सोप्या रेसिपी करत जावा. आणि माझं काही बाहेरचं नसतं आहे, मी घरातलाच मसाला वापरते. असं छानपैकी आता ह्याला परतून घ्या आणि थोडं पाणी घालून घ्या. अशा प्रकारे बघा. आता थोडं पाणी घालून घेतलेलं आहे. आता ह्याला हलवून घेते. हे बघा, अगदी साधी सोपं भाजी बनवत आहे मी. मिक्स भाजी म्हणतात ह्याला. आता थोडं 5 ते 10 मिनटं छानपैकी त्याला झाकून ठेवायचं बारीक गॅस करून. गॅस बारीक करून झाकून ठेवलेला आहे. चला तर मग आता बघा माझी भाजी कशी बनवून झालेली आहे. तुम्हाला पण नक्की आवडलं असेल मी जे बनवलेली भाजी. हे बघा, मिक्स भाजी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चला तर आज माझी मेथीची भाजी, मिक्स भाजी, शेंगदाण्याची चटणी, कांद्याची पात, गाजर, दही भात, बाजरीची भाकरी हे सगळं साहित्य बनवलेलं आहे मस्तपैकी. माझं मकर संक्रांती स्पेशल ताट तयार झालेलं. बाय.